मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कधी-कधी आपल्याला अनुभव येत असेल, कुठली तरी एखादी व्यक्ती आपल्या जवळची अशी असते, की जी आपल्यासोबत भांडण्यास, वादविवाद करण्यास तयार असते, तत्पर असते. आणि अशी व्यक्ती आपल्या समोर जेव्हा येते, तर अशा व्यक्तीचा आपल्याला त्रास होतो. आपण हा त्रास सहन करू शकत नाही. आपण अस्वस्थ होतो. म्हणूनच अशी आपल्यासोबत वादविवाद करणारी, भांडणारी व्यक्ती जर असेल आणि सतत आपण अस्वस्थ होत असू, तर अशा वेळी आपण स्वस्थ राहण्यासाठी उपाय काय करावा, हा नक्कीच आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण अशा व्यक्तीसोबत कितीही भांडलो, कितीही वादविवाद केला, तर नक्कीच आपल्याला त्यातून लाभ मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. म्हणून समोरची व्यक्ती आपल्यासोबत सतत भांडत आहे, वादविवाद करत आहे, अशी व्यक्ती समोर आल्यावर आपण त्रस्त होत आहोत, अस्वस्थ होत आहोत, तर अशावेळी आपण मौन बाळगणे हे खूप उत्तम आहे. आपण चूप राहणे हा त्यावरचा उपाय आहे. कारण समोरची व्यक्ती अपेक्षित करते की ती बोलते आहे, म्हणजे माझ्या समोरचा व्यक्तीसुद्धा बोलायला पाहिजे, या भूमिकेत, या अपेक्षेत ती असते. पण आपण त्यावेळी शांत राहायचे आहे, मौन राहायचे आहे. हाच त्यावरचा उपाय आहे आणि यातूनच आपण जिंकणार आहोत. कारण समोरची व्यक्ती यामुळे खूप अस्वस्थ होणार आहे. मित्रांनो, आपण स्वस्थ राहणे हे आपल्यासाठी उत्तम आहे. समोरची व्यक्ती कितीही अस्वस्थ असली तर त्याबाबत आपण विचार करायचा नाही. आपली स्वस्थता आपल्याला जीवनाचे समाधान देऊन जाते. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.